ब्रेकनंतर एक धक्कादायक बातमी आहे। जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर असतानाच नांदेडमधून धक्कादायक अशी ही बातमी समोर आली। नांदेडमध्ये सरपंच होण्याच्या हव्यासातून जन्मदात्या बापानंच आपल्या पोटच्या पोरीला संपवलं। 6 वर्षाच्या चिमुरडीची बापानं कॅनॉलमध्ये बुडवून हत्या केली। निवडणुकीमध्ये तिसऱ्या अपत्याचा अडथळा ठरू नये म्हणून त्यानं हे सैतानी कृत्य केलं। पांडुरंगा कोंडा मंगले असं या आरोपीचं नाव आहे। त्याला केरूर गावातून सरपंच पदाची निवडणूक लढायची होती। 3 अपत्य असल्यानं त्याला तो अडथळा वाटला आणि त्यामुळे त्यानं थेट जुळ्या अपत्यांपैकी एकीचा काटा काढला। निव्वळ अज्ञानापोटी त्यानं आपल्या लेकीचा जीव घेतला। 3 बेटे हैं तो डिस्क्वालिफाइड बोल के एक बेटे को कैसा तो भी निकाल देना बोल के एक बेटी को उधर से लाके इधर तेलंगाना में मार डाल दिया। तो हम टेक्निकल एविडेंस के साथ उसको अरेस्ट करे। तो उनको सपोर्ट करे थे, उनको जो सजेस्ट करे थे एक प्रेजेंट सरपंच गणेश बोल के, उसको भी अरेस्ट कर दिया। स्वतःच्या मुलीचा खून करणारा पांडुरंग कोंडा मंगले याचं मुखेड शहरामधल्या या ठिकाणी याचं एक दुकान होतं, विराट जेंट्स पार्लर। इथं तो कटिंग करायचा आणि याच दुकानात राजकीय चर्चा रंगायच्या। अशातच केरूर या ग्रामपंचायतीचं आरक्षण आहे ते ओबीसीसाठी सुटलं आणि याला सरपंच व्हायची इच्छा जागृत झाली। कारण ठरलं होतं की त्याला 3 अपत्य असल्याने त्याला सरपंच होता येत नव्हतं असा कोणीतरी त्याला सल्ला दिला। मात्र तो सल्ला अत्यंत चुकीचा होता। त्याचं कारण असं होतं की त्याला 2 जुळ्या मुली आणि 1 मुलगा होता। मात्र त्या एका मुलीचं जन्म प्रमाणपत्र बदलण्याचा देखील त्यानं प्रयत्न केला। तो पुण्यातही गेला होता, मात्र तिथं काही ते जमलं नाही। त्यानंतर त्यानं प्लॅन बी जे त्याला कोणी सांगितलं असेल त्यानुसार त्यानं ठरवलं, मुलीला त्यानं गाडीवरती बसवलं, नांदेडला घेऊन जातो असं सांगितलं आणि तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये त्याला मारून फेकून टाकलं। नंतर या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला। त्याचं प्लॅन असा होता की आपली जी तिसरी जी 2 अपत्य आहेत, 3 अपत्य आहे, तर त्यापैकी 1 अपत्य बेपत्ता आहे असं दाखवून त्याला ग्रामपंचायतीची निवडणूक लढवायची होती। निवडणूक तर गेलीच, मात्र मुलगी सुद्धा हातची गेली आणि याला स्वतःला सुद्धा जेलमध्ये जावं लागलं।